माझ्याकडे पण घरी 8 कुत्र्यांपैकी ॲक्च्युली 3 आहेत ना, ती रेस्क्यू केलेली आणि अबंडंट कुत्री आहेत. हल्ली असं एक नवीन फॅड आलं आहे की कुत्रे घरी आणतात, एखाद महिना ठेवतात आणि मग कंटाळा आला की सोडून देतात. शेवटी त्यांचा पण जीव असतो, मग ती रस्त्यात गाडी खाली येतात, जातात. सो मला असं वाटतं की महापालिकेकडे एक मोठा फंड असतो जो इवन इंडीजना, रस्त्यावरच्या कुत्र्यांना न्यूटर करतो. त्याची सर्जरी करून त्यांना पिल्लं होत नाहीत. तर ते महापालिकेचा फंड कोण वापरतं, कुठे पैसे जातात माहिती नाही, पण कुठच्याही कुत्र्यांचं केलेलं नसतं. जे जिथे करतात तिथे त्यांची सर्जरी पण नीट करत नाहीत. काही काही ठिकाणी ते स्टिचेस उघडलेले असतात, कुत्र्यांचे हाल होतात. सो मला वाटतं टिॲट्रो, योदा आणि गोपॉज यांनी मिळून एक उपक्रम घेतला आहे की हे रस्त्यावरची जी कुत्री आहेत त्यांना चांगलं घर मिळवून देणं. आणि मला असं वाटतं की सर्वांनी त्यांना त्याच्यात यावं, नोंदणी करावी आणि आपापल्या घरी कुत्रा आणि मांजर असणं हे सगळ्यात एकदम बेस्ट असतं. दे आर द बेस्ट फ्रेंड्स. लोकांना त्रास होत नाही, लोक त्यांना त्रास देतात. मी नेहमी म्हणते की कुत्र्यांना उगाचच कुत्रा कोणाला चावत नाही. आता आमच्याकडे शिवाजी पार्कला 2-3 अशा महिला आहेत ज्या रेग्युलर दररोज गाडीत डिकीत खाणं आणून कुत्र्यांना खायला देतात. सो माझं असं म्हणणं आहे की कुत्रा कुठचाही प्राणी, तुम्ही वाघ जरी धरला तरी उगाचच येऊन कोणाला माणसाला किंवा कोणालाच मारत नाही जोपर्यंत त्याला भूक लागत नाही. सो तुम्ही जर त्यांना वेळच्याला खायला दिलं तर कुत्रा अननेसेसरी कोणालाही चावत नाही. हे जे आपण गावात बघतो कुत्रे चावतात वगैरे, एक तर ते कदाचित त्यांना रेबीज झालेला असू शकतो एखाद दुसऱ्या केसमध्ये, किंवा त्यांना खायला मिळत नसेल. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने, तुम्हाला जर घरी पाहायचे नसेल तर निदान रस्त्याच्या कुत्र्यांना थोडं खायला द्यायला पाहिजे. सो म्हणजे हे जे, आणि कुत्रे तुम्हाला प्रोटेक्ट करतात. म्हणजे रात्री तुमच्याकडे गल्लीत फिरणारे जे कुत्रे असतात ते चोर आले कोणी, ते अलर्ट असतात तुमच्यासाठी. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने दिलं पाहिजे थोडंसं खाणं त्यांना.